श्री स्वामी समर्थ सर्वांना. आज आम्ही निघालो होतो गोव्यातील फेमस चर्च बघण्यासाठी. आज होता क्रिसमस डे, म्हणजेच गोव्यातील सण. तर चला तर मग तुम्ही पण व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, म्हणजे तुम्हाला पण चर्च पाहण्यात येईल. त्यानंतर आम्ही सगळ्यात अगोदर मापसा मार्केट गेलो. हे आहे गोव्यातील प्रसिद्ध असा मापसा मार्केट. इथं फ्रायडेला बाजार भरतो, पण आता क्रिसमस असल्यामुळे सध्या सगळीकडे गर्दी आहे. मग काहीतरी मुलांना गिफ्ट घेऊन द्यावे म्हणून आम्ही मापसा मार्केटमध्ये गेलो होतो. मुलं म्हणत होते की सांता क्लॉज काहीतरी गिफ्ट देणार, पण तसं काय नसतं. सांता क्लॉज ही एक फक्त स्टोरी आहे. आपल्या आयुष्यातील खरा सांता कोण तर आपले आई वडील असतील, जे की आपल्याला सगळ्या गोष्टी देतात. तर मुलांना काहीतरी द्यायचं म्हणून आम्ही हे देण्यासाठी ठरवलं. सध्या हे खूप जास्त ट्रेंडिंग आहे. तर इथे याची किंमत 350 ते 400 होते. आपल्याकडे याची रेट काय आहे ते तुम्ही नक्की कमेंट करून सांगा. त्यानंतर एवढंच काय, तर मुलांना कलर पण पाहिजे होता त्यामध्ये. तर मग आम्ही कलर शोधण्यासाठी पुन्हा परत मार्केटमध्ये शोधायला लागलो. मग हा घेतला पिंक कलरचा, तो पण नाही आवडला, आणि शेवटी हा ब्लॅक कलरचा आम्हाला आवडला आणि आम्ही तो डन केला. मग त्यानंतर परत मार्केटमध्ये फिरलो आणि तिथं पाहिलं की क्रिसमस डे बद्दल अजून काय आले मार्केटमध्ये नवीन, तर तिथे पाहू शकता. तर आम्ही ही हेअर बेल्ट घेतला आणि ही आमची सई अशी खुश झाली. आणि त्यानंतर पुढे आम्ही निघालो पणजीकडे जाण्यासाठी. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. जात असते वेळेस हेच मापशामध्ये क्रिसमस डेचं खूप सुंदर असं डेकोरेशन केलं होतं. तर मग रस्त्यातच होतं, तर म्हटलं चला थोडंसं बघूया, आणि आमच्यामुळे तुम्ही पण बघा म्हणून आम्ही थोडासा व्हिडिओ पण रेकॉर्ड केलाय. तर तुम्ही पण पाहू शकता, सुंदर असं डेकोरेशन केलेलं होतं. हा दिवसाचा टाइम असल्यामुळे इथे एवढं काही असं दिसत नव्हतं, पण रात्रीच्या वेळी हे खूप भारी दिसलं असेल. हे जे स्टॅच्यू आहेत ते अक्षरशः हालत होते आणि ते एकदम सुंदर वाटत होते. पण तुम्ही पण पाहू शकता, आणि मुलांनी पण इथे खूप छान प्रकारे एन्जॉय केला. हे जे ग्रीन कलरचे टॉर्टाईज आहेत ते सुद्धा हलत होते आणि ते खूप सुंदर दिसत होते. तुम्ही पण बघू शकता. आणि डेकोरेशन मध्ये इथे छोटा चर्च सुद्धा बनवलेला आहे. त्यानंतर असा वॉटरफॉल बनवलेला होता, आणि एका साईडला एक असं सुंदर असं घर बनवलेलं होतं. त्यामध्ये बघू शकता, इतकं सुंदर वाटत होतं, एकदम शांत वातावरण. आणि त्यानंतर तुम्ही पण बघू शकता. आणि इथे एक पाण्याचा ब्रिज पण तयार केलेला होता, जे की तुम्ही पाहू शकता. आणि खाली पाणी होतं आणि त्यामध्ये जिवंत असे फिश ठेवलेले होते. तर ते एवढं सुंदर आणि अट्रॅक्टिव्ह दिसत होतं. ते पण आम्ही सर्वांनी पाहिलं आणि एन्जॉय केला. तर खूप सुंदर असं वाटत होतं हे बघा, पाहू शकता. हा पण व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. आता बघा, यानंतर आपल्याला पुढे जायचं होतं पणजीचा चर्च पाहण्यासाठी. तो आहे गोव्यातील फेमस चर्च. तर तो चर्च बघण्यासाठी तुम्ही व्हिडिओ कंटिन्यू करा, म्हणजे तुम्हाला पण चर्च पाहता येईल. तर हे बघू शकता, हे आहे डॉल्फिन सर्कल. तर किती सुंदर, याच्यावरती पण मेरी क्रिसमसचं एवढं सुंदर डेकोरेशन केलं होतं, पण दिवसाचा टायमिंग असल्यामुळं ते काय डेकोरेशन आपल्याला दिसत नव्हतं, पण होईल तेवढं शूट केलेलं आहे. त्यानंतर हा बाजूलाच एक चर्च होता. त्याच्या सगळीकडे गोव्यामध्ये, म्हणजे आता सध्या आजच्या दिवशी खूप सुंदर सगळीकडेच डेकोरेशन केलेलं होतं. हा त्या बाजूचा चर्च, आणि हा बघा पाहू शकता, इथे आहे येशू ख्रिस्त यांची फोटो पण लावलेला आहे. आणि त्यानंतर आम्ही आता एक सरप्राईज आहे, तुम्ही पाहू शकता. आम्ही त्यानंतर पणजीकडे जाण्यासाठी निघालो होतो. हेच ते सरप्राईज काय होतं, तर सुंदर असा एक बीच होता. त्यानंतर या बीचवरती ना समोरून म्हणजे कसं पे करून एंट्री होती, पण आमचं आजचं ठरवलेलं आम्ही घरूनच की आपल्याला चर्च पाहायचा होता. तर आमचं इथं जायचं काही ठरवलेलं नव्हतं, पण वाटेत जात असताना दिसला म्हणून आम्ही थोडंसं मागच्या साईडला थांबून बघितलं. तुम्ही पण पाहू शकता, एक ह्या बीचवरती आज क्रिसमस डेची पार्टी सुरू होती. हे बघा पाहू शकता, खूप खूप जास्त क्राऊड होता. आणि त्यानंतर आता सायंकाळचे 5 वाजत होते, त्यामुळे इथे सनसेट व्ह्यू पण खूप सुंदर दिसत होता. मी पण एका रेकॉर्ड केलेला आहे, तुम्ही बघू शकता. आणि हे जे काय तुम्हाला दिसत आहे ती पब्लिक पूर्ण वरती पार्टी चालू होती क्रिसमस डेची. आणि इकडे पण समुद्रामध्ये सर्व बोट चालू होत्या. फायनली आम्ही जिथे आपल्याला पोहोचायचे त्या पॉइंटवरती आम्ही पोहोचलेलो होतो. हाच तो गोव्यातील प्रसिद्ध असा पणजी शहरातील व्हाईट चर्च. ह्या चर्चला आवर लेडी ऑफ द इमॅक्युलेट कॉन्सेप्शन चर्च सुद्धा म्हणतात. ह्या चर्चच्या टोक्याला जे तुम्हाला बेल दिसत आहे ना, ती बेल गोव्यातील 2ऱ्या क्रमांकाची मोठी बेल आहे. हे चर्च दिसायला खूप सुंदर आहे, आणि ही दिसायला सगळं
पांढऱ्या कलरचा असल्यामुळे ह्या चर्चला व्हाईट चर्च म्हणून सुद्धा ओळखलं जाते. आज क्रिसमस डे असल्यामुळे इथे खूप साऱ्या लोकांची गर्दी होती. असं वाटते की यांना पण म्हणजे असं म्हणतात की या चर्चचा नाईट व्ह्यू पण खूप छान दिसतो. हे पाहण्यासाठी तिथे सर्व लोक जमलेली होती आणि आम्हाला सुद्धा तो नाईट व्ह्यू पाहायचा होता, म्हणून आम्ही सुद्धा इथे खूप वेळ असे थांबलो. आणि इथे पाहू शकता आज किती क्रिसमस डेची इथे गर्दी जमलेली आहे. आणि त्यानंतर जे या चर्चच्या समोर जे पायऱ्या आहेत ते एकदम झिगझॅग आकाराच्या आहेत, म्हणून हे चर्च खूप सुंदर आणि आकर्षक आहे. त्यानंतर तर तुम्ही गोव्याला जर आलात तर नक्की हे चर्चला व्हिजिट करा, कारण हे गोव्यातील सगळ्यात मस्ट व्हिजिट केलं जाणारं चर्च आहे. त्यानंतर तसंच फिल्म इंडस्ट्रीच्या खूप साऱ्या शूटिंग ह्या चर्चच्या समोर झालेल्या आहेत. त्यामध्ये जोश मूवी शाहरुख खानचा आणि ऐश्वर्या रायचा पिक्चरचा काही शूटिंग इथे झालेली आहे. त्यानंतर मुझसे शादी करोगी ह्या पण मूवीचं इथे शूटिंग झालेलं आहे व तसेच सिंघम मूवीचं पण शूटिंग इथे झालेलं आहे. व त्यानंतर ह्या चर्चची खासियत म्हणजे 8 डिसेंबरला आणि क्रिसमसला इथे खूप मोठा उत्सव साजरा होतो. त्यानंतर बघू शकता इथे खूप सारी गर्दी झालेली आहे आणि आम्ही पण इथे थांबलो होतो कारण आम्हाला नाईट व्ह्यू पाहायचा होता. तर मी तुम्हाला एक्सप्लोर करून दाखवते की बघू शकता आता इथे किती सारी गर्दी आहे. तर इथं हा एकच असा चर्च पासून टोकाला ना एकदम बाहेरच्या बाजूचा आहे हे. आता इथून पुढे मी चर्चकडे तुम्हाला दाखवत नेणार आहे. तर हे क्रिसमस ट्री होता आणि त्यानंतर इथे खूप सुंदर असा डेकोरेटिव्ह केलेलं होतं. क्रिसमस ट्री एकच बनवलेला होता, पण जेवढे चर्चच्या बाजूला झाडे होती ना ते पूर्ण एवढी सुंदर डेकोरेट केली होती की खूप छान असं दिसत होतं. व त्यानंतर अशा लाइटिंगच्या डिअर्स बनवल्या होत्या आणि लहान मुलांसाठी असं काहीतरी मस्त बनवलेलं होतं. इथं सगळ्यांची फोटो काढण्यासाठी गर्दी चालू होती. व त्यानंतर तुम्ही पाहू शकता खूप सुंदर असं वाटत होतं. असं उगच म्हणत नाहीत की गोव्याला खरंच खूप छान असं स्पॉट आहेत की तिथे आपण व्हिजिट करू शकतो. त्यातलाच हा एक खूप सुंदर असा चर्च आहे. तुम्ही पण कधी आलात तर नक्की व्हिजिट करा. आणि ही व्हिडिओ कसा वाटला काय नाही तुम्ही नक्की कमेंट करून सांगा. आणि मुलं शोधत होते की शांता कुठे आहे. चर्च तर दिसला, सगळं झालं, मग चला पाहू तुम्ही पण पहा की सांता कसा बनवलेला होता. तर पूर्ण लाइटिंगचा शांता बनवलेला होता इथे, अगदी तुम्ही पाहू शकता. आणि त्यानंतर इथे फोटो काढण्यासाठी सुद्धा एक खूप सुंदर असा सर्कल तयार केलेला होता, ज्यामधून आपण बॅकग्राऊंडला चर्चचा सुद्धा व्ह्यू घेऊ शकतो. असा खूप सुंदर असा फोटो पॉइंट व्ह्यू तयार केलेला होता. आणि त्यानंतर हे पाहू शकता तुम्ही खूप खूप म्हणजे खूपच सुंदर असा नाईट व्ह्यू होता तिथे. आणि हे पाहण्यासाठी खूप साऱ्या लोकांची तिथे गर्दी झालेली होती. तुम्ही पण पाहू शकता. व्हिडिओ पाहून तुम्हाला कळतच असेल की इथे काय कंडिशन होती, कारण चर्च एवढा सुंदर दिसत होता की म्हणजे खूप सुंदर. बघू शकता किती सारी गर्दी आहे. हा चर्च ना म्हणजे फिल्म शूट करण्यासाठी खूप प्रसिद्ध आहे. खूप सारे हे बघा, हेच तो पॉइंट फोटोशूट करण्यासाठी जो मी सांगितलेला आहे ना, हाच तो पॉइंट. आणि इथे पण गर्दी म्हणजे सगळ्यांची अशी लाईन चालू होती फोटो काढण्यासाठी. आणि फायनली आम्ही मग नंतर चर्च पाहून घराकडे वापस निघालो. कमीत कमी आम्हाला 1 तास लागणार होता आणि थंडीचे दिवस असल्यामुळे आम्ही घराकडे निघण्यासाठी वापस झालो. आता वापस येताना हे तुम्ही पाहू शकता छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा. व्हिडिओची सुरुवात कशी झाली माहित नाही, पण व्हिडिओचा शेवट नक्कीच छान झाला, कारण शिवाजी महाराजांचा पुतळा पाहिल्यास एकदम भारी वाटला. हा आहे म्हापशाचा सर्कल. व त्यानंतर हे बाजूंचं जे आहे ना ते आहे शनिदेवाचं मंदिर. तर तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला लाईक करा, शेअर करा, कमेंट करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ. भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये.